परमार्थ आश्रमाच्या वतीने हरिभक्तपरायण श्रीनिवास महाराज यांनी आज एवढा मोठा गुरु सोहळा उपस्थित केला काय, आणि त्याला असं वाटायला लागलं की पाण्याची दृष्टी लागलेली आहे. इंद्राला सहन होत नाही तुम्ही केलेला चांगला परमार्थ. इंद्राने सुद्धा आज आपल्याला या सोहळ्यामध्ये थोडासा विक्षेप केलेला आहे. करू द्या, काही हरकत नाही. परंतु हा सोहळा पाहून माझ्याही मनामध्ये अतिशय परमानंद झाला. पाऊस सुरू व्हायच्या अगोदर जे मला पाहायचं होतं ते मी पाहून घेतलं काय, आणि त्यात केलेल्या सोहळ्याने माझी संपूर्ण तृप्ती झालेली आहे. लक्षात ठेवा. कीर्तन आज फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. तुका मने काळाता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. विठाला 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 विठाला. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जघननिहित पानिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करो प्रथमा नमन, पांडुरंगा करो प्रथमा नमन, पांडुरंगा करो प्रथमा नमन. दुसरे चरणा संतसिया हाला विठाला विठाला हाला हाला विठाला 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 पावसाला सुरू झालेली फक्त 2 मिनिटातच कीर्तन आम्ही हे करणार आहोत. फक्त 2 मिनिट खाली बसा. आपण शेतकरी आहोत, भिजले तरी काही फरक नाही पडत. विठाला 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 हो ठीक आहे. झाकाझाकी करून घ्या. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. आज संत गजानन महाराजांच्या वर्धापन दिन महोत्सवाच्या निमित्ताने श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ कीर्तन सोहळा
व आजच्या शेवटच्या जागरणाच्या निमित्ताने कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे. तत्प्रित्यर्थ निवडलेला अभंग संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की जन्मा आलो त्याची आजी फळं झाले जाते. काय परमार्थ म्हणजे परीक्षा. विठ्ठला 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 हला विठ्ठला 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 हला विठ्ठला 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 विठ्ठला. परमार्थ आश्रमाच्या वतीने हरिभक्तपरायण श्रीनिवास महाराज यांनी आज एवढा मोठा गुरु सोहळा उपस्थित केला. काय आणि त्याला असं वाटायला लागलं की पाण्याची दृष्टी लागलेली आहे. इंद्राला सहन होत नाही तुम्ही केलेला चांगला परमार्थ. इंद्राने सुद्धा आज आपल्याला या सोहळ्यामध्ये थोडासा विक्षेप केलेला आहे. करू द्या, काही हरकत नाही. परंतु हा सोहळा पाहून माझ्याही मनामध्ये अतिशय परमानंद झाला. पाऊस सुरू व्हायच्या अगोदर जे मला पाहायचं होतं ते मी पाहून घेतलं. आणि त्या केलेल्या सोहळ्याने माझी संपूर्ण तृप्ती झालेली आहे. लक्षात ठेवा, कीर्तन होतच असतात. कीर्तन मी रोज करतो, अनेकही लोक करत असतात. काय एक तर आपण जंगलामध्ये शेतामध्ये आहोत. कारण आज थोडंसं वातावरण पाहून जर आपण तिकडे मंदिराच्या समोर ठेवलं असतं तर कीर्तन सर्व झालं असतं. परंतु हा साज, हा शृंगार, हा सोहळा काय आज मलाही पाहायला नसता मिळाला. नाहीतर मी आल्याबरोबर पाहिल्याबरोबर हे सर्व उचललं असतं, तिथं नेलं असतं, काही फरक नव्हता पडत. लक्षात ठेवा. विठ्ठला 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 हो. सोयंजना व सोयंजनाच्या परिसरामध्ये असणारे सर्व भक्तमंडळ, परमार्थाश्रमाच्या सेवेमध्ये संलग्न असणारी सर्व भक्तमंडळी, आमचे हरिभक्तपरायण श्रीनिवास महाराज यांची सुद्धा तपश्चर्या आहे. कारण साधूच्या तपश्चर्येशिवाय काही उभं राहत नसतं. आणि परमार्थ उभा राहण्यासाठी सुद्धा तपाची अनंत आवश्यकता असते. आणि ती आवश्यकता आज इथं थोडासा पावसानं विक्षेप केला, नाहीतर इथं ही जागा सुद्धा आज मावली नसती. माझ्याबरोबरच 50-60 लोक येणार होते, पण आम्ही जिथून निघालो तिथंच पाऊस सुरू झाला होता. मध्यंतरी कुठे पाऊस होता नव्हता. इथं आल्यापर्यंत काही इतका पाऊस नव्हता. परंतु त्या पावसाला सुद्धा वाटला असेल की चला आपणही सोहळा पाहायला जाऊ. तुम्ही घाबरले, पण पाऊस घाबरलेला नाही. आणि तुम्ही घाबरले नसते तर हा पाऊसही नसता आला. म्हणजे तुम्ही इतके कमजोर लोक आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, मनुष्य जन्माचा फलितार्थ, मनुष्य जन्माची सार्थकता, मनुष्य जन्माची इति कर्तव्य ती कशामध्ये असते? ती संत सत्पुरुषांच्या सेवेमध्ये असते. काय सेवा हा धर्म सर्वात मोठा धर्म आहे. आणि सेवा धर्माला अनुसरूनच आज श्रीनिवास महाराजांनी एवढं मोठं इथं हे उभं केलेलं आहे. लक्षात घ्या, ज्यावेळी प्राणप्रतिष्ठा होती, प्राणप्रतिष्ठेला मी आलो होतो, त्यावेळी असाच आनंद होता. आणि आज त्या प्राणप्रतिष्ठेच्या आनंदापेक्षाही जास्त आनंद आपण केलेलं कर्तव्य, आपण केलेली सेवा आपल्या सद्गुरूला दाखवली पाहिजे. हा परमार्थ साधकाचा हेतू असतो. आणि तो हेतू सिद्ध करण्याच्या हेतूनं हे सर्व काही केलं. लक्षात ठेवा, बिघडलं काहीच नाही. परमार्थामध्ये काहीच बिघडत नसतं. जे होतं ते चांगल्यासाठी होत असतं. लक्षात ठेवा. काय श्रीमद भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णाने गोपाळाने थोडासा परमार्थ सुरू केला तर इंद्राला राग आला होता. त्यावेळी इंद्राने गोकुळावरती मुसळधार वर्षा केली. मेघं सावर्तकम नाम मेघानाम अंतकारी नाम. प्रलय काळामध्ये वर्षा करणारे सावर्तक मेघ त्यांनी चालू केले. पण 7 दिवस गोवर्धन पर्वताचा मंडप देऊन भगवान श्रीकृष्णाने 7 दिवस त्या पर्वताखाली सप्ताह केला. आणि तेव्हापासूनच 7 दिवस सप्ताह करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीमध्ये, धर्मामध्ये सुरू झाली. विठ्ठला 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 विठ्ठला
म्हणून मला एवढं सांगायचं की प्रत्येक माणसाचा जन्म ईश्वराने तुम्हा आम्हाला ज्या जन्माला घातलेला आहे, मुख्य प्रयोजन आहे परमेश्वराची भक्ती, मुख्य प्रयोजन आहे परमार्थ, मुख्य प्रयोजन आहे सत्पुरुषांची सेवा आणि सर्वात महत्त्वाचं मुख्य प्रयोजन आहे ज्ञानप्राप्ती आणि त्याची फलश्रुती जी आहे तो मोक्ष आहे. विठ्ठला 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 हरा विठ्ठला विठ्ठला पुंडरी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. याच आशयाने आपल्या जन्माची सार्थकता व्हावी या हेतून तुकोबाराय म्हणतात, जन्मालो त्याचे. माझ्या जन्म घेण्याचं प्रयोजनच हे होतं आणि ते प्रयोजन ज्या दिवशी सिद्ध झालं तो दिवस अतिशय मोलाचा धन्य दिवस आहे. आजी फळ झाले साचे. साचं फळ म्हणजे सत्यफळ, सत्यफळ म्हणजे खरा पुरुषार्थ. धर्मार्थ काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ आहेत. परंतु वेदांत परिभाषेमध्ये सुरुवातीला हे सांगितलं, पहिलं वाक्य आहे तिच्या भाष्यातलं, चतुर्विध पुरुषार्थे तू मोक्ष एव परम पुरुषार्थ. 4 पुरुषार्थामध्ये मोक्ष हा परम पुरुषार्थ आहे आणि मोक्ष नावाचा परम पुरुषार्थ ज्या दिवशी प्राप्त झाला त्या दिवशी तुमचा जन्म सार्थक झाला. विठ्ठला विठ्ठला हरा विठ्ठला विठ्ठला. हो, सर्वत्र ब्रह्मदृष्टी हा सिद्धाचा धर्म आहे, सिद्धाचा स्वभाव आहे आणि सर्वत्र जगददृष्टी हा अज्ञानी लोकांचा स्वभाव आहे. संसार हा अज्ञानी लोकांसाठी आहे आणि परमार्थ हा ज्ञानी लोकांसाठी आहे. परमार्थ साधनेच्या द्वारे परमार्थ तत्वाची जाणीव करून घेणे हा जीवनाचा मुख्य प्रयोजन किंवा मुख्य हेतू असतो आणि तो हेतू साध्य करण्यासाठी विठ्ठला विठ्ठला हरा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, संतांनी आपला स्वीकार केला पाहिजे, बस एवढंच ते दुसऱ्या चरणात सांगितलेलं आहे. तुम्ही निरजनी कंठी, तुम्ही सांभाळिले, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संत, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. ज्या दिवशी सत्पुरुषाने आपला स्वीकार केला त्या दिवशी आपला परमार्थ पूर्णतेला प्राप्त झाला. काय ज्या दिवशी संत कृपेने आपल्याला बोध झाला, साधू बोध झाला, नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. काय अधिष्ठानामध्ये अधयाची निवृत्ती होणं, अधिष्ठानामध्ये अधयाची निवृत्ती होणं हा मोक्ष आहे आणि एकच स्वरूपाच्या ज्ञानाला ब्रह्मज्ञान म्हणतात, त्याच्याद्वारे मोक्ष मिळत असतो. म्हणून दिसणारं संपूर्ण दृश्य अधेय आहे आणि ज्याच्यावरती ते प्रतीतीला येतं, प्रत्ययाला येतं ते अधिष्ठान आहे असा वेदांत सांगतो. विठ्ठला विठ्ठला ठाला 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 विठ्ठला विठ्ठला ठाला ठाला. ईश्वराच्या प्रार्थना अतिशय लंब्या असू शकतात, लक्षात ठेवा. ईश्वराच्या प्रार्थना त्यांच्या पोथ्या बनू शकतात,
पण साधूसाठी लंबी प्रार्थना करायचं काम नाही, फार छोटीशी प्रार्थना असते. स्वामी रामतीर्थ ज्यावेळी रात्री झोपायचे आणि सकाळी उठायचे आपल्या सद्गुरूला एवढंच म्हणायचे, हे माझ्या सद्गुरू, आय एम पार्ट ऑफ थीन. हे माझ्या सद्गुरुनाथा, मी तुझा आहे आणि मी तुझा आहे आणि तुम्ही फक्त माझा स्वीकार करा. मला मोक्ष सुद्धा नको आहे. तुम्ही केलेली स्वीकृतीच माझ्यासाठी मोक्ष, साधकासाठी मोक्ष आहे. म्हणून सद्गुरूने साधकाला, शिष्याला स्वीकारावं आणि आपल्याला आपल्या सद्गुरूनं स्वीकारावं, याच्यासाठीच परमार्थ केला पाहिजे. विठ्ठला 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 हरा विठ्ठला विठ्ठला हरा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ओ पाणी वाढला का कमी झाला? अरे मग बसानं उठ, तुम्ही बसले की पाणीच येत नाही. खाली बसा, खाली बसा सगळे. झालं. विठ्ठला 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 हरा विठ्ठला 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 पुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत गजानन महाराज की जय. ही गजानन महाराज आपली परीक्षा पाहिली. गजानन माझ्या परीक्षेमध्ये हे लोक उतरतात की नाही हे गजानन महाराज पाहतात. गजानन महाराज एक असे अलौकिक दैवत आहे, एक अलौकिक संत आहे. त्यांच्या अनंत लीला आहे. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. तुकोबर आहे दुसऱ्या कड्यामध्ये एवढंच सांगतात, तुम्ही संतांनी माझा स्वीकार केला, मला सांभाळलं आणि मला सांभाळल्यामुळे मी हे सर्व काही करू शकतो. लक्षात घ्या, सत्पुरुषाचं सांभाळणं म्हणजेच आत्महिताचा मार्ग प्राप्त तर होणे, परंतु मोक्षासारखं साध्य प्राप्त होणं. धौम्याच्या आश्रमामध्ये आरुणी राहायचा. म्हणतात एके दिवशी शेताचा बांध फुटला, पाऊस चालू होता असा, आणि सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं, गड्यांनो शेताचा बांध फुटलेला आहे, तो दाबून या. पहाडातली शेती एका खाली एक, एका खाली एक अशा प्रकारच्या शेत्या, आडवे बांध फुटला. सर्व विद्यार्थी गेले, प्रयत्न केला, दगड टाक, माती टाक, कचरा टाक, बांध काही दाबला नाही. शेवटी आरुणीने एकट्यानंच लक्षात ठेवलं होतं की गुरु काय म्हणाले, गुरुनं काय आदेश केला. सद्गुरूच्या आदेशाप्रमाणे आचरण करणं हाच परमार्थ असतो. याच्या पलीकडे कोणताही परमार्थ नाही. लक्षात घ्या. आणि आरुणीनं म्हटलं, गुरु महाराजांनी आदेश केला होता की बाण दाबून या, फुटलेला बाण दाबून या, एवढा आदेश केला होता. सर्व गेले परत, परंतु आरुणी परत गेला नाही. आणि आरुणी परत न गेल्यामुळे आरुणीला वाटलं बांध तर दबत नाही. मग आरुणी स्वतः त्या बांधात, फुटलेल्या बांधात आडवा पडला. पाणी थांबलं, रुकलं ती गोष्ट वेगळी आहे. त्याने आपल्या स्वतःच्या जीवाचं समर्पण केलं आणि तो पडून राहिला. आश्रमात विद्यार्थी आले, जेवणाची पंगत बसली. गुरु महाराजांनी पाहिलं, सर्व आले, पण माझा आरुणी कोठे आहे? विचारलं, गड्यांनो आरुणी कोठे आहे? म्हणजे बाबा आरुणी तर तो बांधत दाबत होता, त्याला आम्ही सांगत होतो की बांध दबत नाही, कशाला बेकार प्रयत्न करतोस? तरी सुद्धा तो त्याच्यातच पडलेला होता, तिथंच करत होता. स्वतः गुरु महाराज त्यांना घेऊन बांधावर आले. बांधावर आल्यानंतर अरुणीच्या अंगावरती गाळ साचलेला होता. अरुणीचं फक्त तोंड उघडं होतं, छोटंसं तेवढं तोंड, नाक डोळे उघडे होते, बाकी पूर्ण अरुणी दबलेला होता. एक नाही, अरे पूर्ण समर्पण केल्याशिवाय काहीच मिळत नसतं. लक्षात घ्या. आठवलं म्हणून उदाहरण तुम्हाला सांगतो. एका बाजारात एक उत्कृष्ट कलाकाराने सुंदर मूर्ती बनवून बाजारात विकण्यासाठी मांडली. तुमच्या आमच्या सारखे लोक विचारू लागले की मूर्तिकार, मूर्तीची काय किंमत आहे, कशी दिली मूर्ती, किंमत सांग. तो म्हणाला, किंमत वाढत वाढत गेल्यानंतर जिथे किंमत थांबेल ती मूर्तीची किंमत असेल. कोणी 5 रुपयाला मागितली, कोणी 10ला, कोणी 50ला, 100ला, कोणी 200ला, 300ला, 500ला, असं करता 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 मूर्तीची किंमत 7000 झाली. राजाच्या कानावर वाढती गेली की आपल्या राज्यामध्ये कोणीतरी उत्कृष्ट कलाकार आहे आणि त्या कलाकारानं सुंदर मूर्ती बनवलेली आहे. चला, प्रधानाला सांगितलं, चल
प्रधान म्हणला महाराज इतकी सुंदर मूर्ती आहे, ती जर राजभवनात ठेवली तर राजभवनाची शोभा वाढेल. राजा गेला, प्रधान गेला, विचारलं राजानं काय किंमत आहे मूर्तीची. सांगितलं साहेब आतापर्यंत 7,000 मूर्तीची किंमत झाली, त्याच्या पुढे काही कोणी बोललेली नाही. मायबाप तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त काही बोलायचं असेल तर बोलू शकता. राजानं सांगितलं की मला स्वाभिमान आहे की माझ्या राज्यामध्ये सुद्धा इतका दिव्य उत्कृष्ट कलाकार आहे आणि म्हणून तुझा एक सन्मान म्हणून 10,000 रुपये या मूर्तीचे देऊ शकतो आणि मूर्ती मला देऊन टाक. तिथे एक गरीब माणूस फाटक्या कपड्यातला माणूस उभा होता, सर्व भिकारी होता, दरिद्र होता, सर्व कपडे फाटलेले होते. तो म्हणाला मला सुद्धा मूर्ती घ्यायची इच्छा आहे, मूर्ती घ्यायची इच्छा आहे, परंतु घेण्यासाठी पोच पाहिजे, पैसा पाहिजे. तो म्हणाला कलाकार गरीब माणूस आहे, घ्यायची इच्छा आहे, मिळेल का. म्हणजे काय देशील. कलाकारानं विचारलं, मूर्तिकारानं विचारलं. त्यावेळी काय देशील असं म्हटल्याबरोबर विठ्ठला विठ्ठला ठाला 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 विचारलं काय देशील. फाटक्या कपड्यातल्या माणसानं काय काढलं देण्यासाठी आपले फाटके कपडे उतरले, संपूर्ण फक्त अंडरपॅन्टवर झाला आणि कपडे घेतले आणि मूर्तिकाराच्या हातावर ठेवले. ही किंमत आहे माझ्याजवळ. मूर्तिकारानं मूर्ती उचलली त्याच्या हातावर ठेवली. राजाच्या का फाटक्या माणसाच्या. फाटलेल्या माणसाच्या हातावर मूर्ती ठेवली. राजा म्हणाला वा 10,000 किंमत केली आणि नुसत्या फाटक्या कपड्याला मूर्ती दिली. सांगितलं राजा साहब इस बात का रहस्य मैं इतना ही बता सकता हूँ, मैं भी गरीब व्यक्ति हूँ, मूर्तिकार हूँ. तुझ्याजवळ करोडो अब्जो रुपयाची संपत्ती आहे आणि त्याच्यातून तू फक्त माझ्या कलेची किंमत 10,000 रुपये करत आहे आणि या फाटलेल्या माणसानं आपलं सर्वस्व दिलं होतं, जे जवळ होतं ते, म्हणून तुझ्या 10,000पेक्षा कितीतरी पटीनं याच्या समर्पणाची किंमत आहे. परमार्थामध्ये भक्त भगवंताच्या प्रती समर्पण आणि साधक शिष्याचं सद्गुरूच्या प्रती समर्पण हे सर्वात मोठी गोष्ट असते. म्हणून समर्पण महत्वाचं आहे. अरुणीनं समर्पण केलं, जीव ठेवला तिथे, जीव तिथे ठेवला त्या बांधामध्ये. आणि ज्यावेळी गुरु महाराज धौम्य ऋषी आले आणि विचारतात अरुणी 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 कोठे आहे कोठे आहे. अरुणीला बोलता सुद्धा येत नव्हतं. बांधाजवळ गेले, पाहता अरुणी बांधात आडवा पडलेला आहे. गुरु महाराजांनी काखात दोन्ही हात घातले, उचलला, त्या गाळातून हृदयाला लावला. अरुणी तू माझा आहेस. तेवढ्यासाठी परमार्थ केला पाहिजे. कोणत्या तरी आयुष्यामध्ये सद्गुरूनं एवढं म्हटलं पाहिजे की तू माझा आहेस. आणि ज्या दिवशी ते तुम्हाला स्वीकारतील त्या दिवशी तुमचा परमार्थ परिपूर्ण. विठ्ठला 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 विठ्ठला. हो तुम्ही सांभाळिले संती. ज्या दिवशी संताने तुमचा सांभाळ केला, संतानं स्वीकारलं आणि त्या दिवशी सद्गुरूनं तुम्हाला संपूर्ण ऐश्वर्य देत असतात. लक्षात ठेवा, गुरुचं ऐश्वर्य ज्ञान आहे, गुरुचा ऐश्वर्य बोध आहे. लक्षात घ्यावा. गुरु तुम्हाला मोक्ष देण्याच्या प्रयत्नात नसतात, मोक्षाचं साधन देण्याच्या प्रयत्नात असतात. याचं कारणच एक आहे, तुम्ही साधक आहेत म्हणून तुम्हाला साधनाची आवश्यकता आहे. ब्रह्मविद्या साधन आहे आणि तिचं फल मोक्ष आहे. एकदा साधन मिळाल्यानंतर ते साधन सिद्ध झालं की फल मिळतच असतं. त्याला मागण्याची आवश्यकता नाही आणि देणारालाही देण्याची आवश्यकता नाही. विठ्ठला 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 हो तुम्ही सांभाळिले संती. भय निरसली खंती. भय म्हणजे द्वैत, निरसन म्हणजे निवृत्ती. सद्गुरूची कृपा झाल्यानंतर द्वैताची निवृत्ती होते आणि माझं द्वैत आजपर्यंत शिल्लक आहे, अजूनही द्वैत निवृत्ती माझी झाली नाही. ही खंत जी होती साधकाच्या मनामध्ये,
दोन गोष्टीची निवृत्ती, साधकाच्या अंतकरणातली खंत निवृत्त करतात आणि साधकाच्या अंतकरणातलं भय म्हणजे द्वैत निवृत्त करतात. विठ्ठला विठ्ठला श्रुती सांगते द्वितीयाद्वै भवयं भवती, तुझे जव जव घडे तो संसार भय जोडे. जोपर्यंत संसार आहे तोपर्यंत दुःख आहे, जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत संसार आहे, संसार आहे तोपर्यंत दुःख आहे आणि दुःख आहे तोपर्यंत मोक्ष नाही, तोपर्यंत संसारच आहे. म्हणून दुःखाच्या निवृत्ती करता खंत आहे की आपलं अज्ञान अजून निवृत्त झालं नाही. आपलं कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. कै हे खंड येईल कर्म, पारुष्यतील धर्माधर्म. कासयाने हे कळेल वर्म. हे रहस्य, हे वर्म कशानं कळेल? सद्गुरु शिवाय ते कळणार नाही. काय? आणि ज्या दिवशी सद्गुरु तुम्हाला स्वीकारतील, काय अरे जन्म जन्मांतर घालावे लागतात, त्यावेळी कुठेतरी मार्ग मिळत असतो. परमार्थ म्हणजे पी हळद आणि होय गोरी हा प्रश्न नाही. आज आला आश्रमातून उद्यात मला ब्रह्मज्ञान झालं पाहिजे इतकं सोपी गोष्ट नाही. परमार्थ नो हे लेकुराच्या गोठी आदी व्हावा पोटी अनुताप. वैराग्य म्हणजेच परमार्थ, त्याग म्हणजेच परमार्थ. परमार्थातले सद्गुण आहे, भक्तीतला सद्गुण प्रेम आहे, ज्ञान मार्गातला सद्गुण हा वैराग्य आहे. वैराग्याशिवाय ज्ञानाचा परमार्थ टिकत नाही, प्रेमाशिवाय भक्तीचा परमार्थ टिकत नाही. प्रेमे विन भजन, नाका विन मोती, अर्था विन पोथी वाचो निकाय. ज्ञानाच्या मध्ये त्यागेन एकेन अमृतत्व मानशू. त्यागाशिवाय ज्ञान टिकत नाही, लक्षात ठेवा. आणि प्रेमाशिवाय भक्ती टिकत नसते. म्हणून परमार्थामध्ये भक्ती करायची असेल तर भगवत प्रेम पाहिजे, आणि जर ज्ञान मार्गामध्ये यायचं असेल तर त्याग पाहिजे. विठ्ठला विठ्ठला हो, भोग प्रवृत्ती जी असते ती त्यागाला शिथिल करत असते. म्हणून भोग प्रवृत्ती नसावी, भोगाच्या प्रतीची वासना नसावी. लक्षात ठेवा. तुम्ही किती पोथी पुराण शिकले त्याला महत्व नाही, पण तुमचा त्याग आणि तुमची वासना गेली का याला महत्व आहे परमार्थामध्ये. नाही तुम्ही खूप पोथी शिकले, पुराण शिकले, कीर्तन करायला लागले, चांगल्या प्रकारच्या कथा सांगता येतात, हे की नाही, हा परमार्थ नाही, ही कला आहे. चांगलं सांगता येतं, चांगलं बोलता येतं, हे कला आहे. परमार्थ तुकोबाराय म्हणतात आहे ते वर्म वेगळेची. परमार्थाचं रहस्य, परमार्थाचं वर्म आणि परमार्थाचं अस्तित्वच वेगळं आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, अरे माणसानं कपडे काढले म्हणजे तो त्यागी झाला अशातला नाही. राख लावली म्हणजे त्यागी झाला, दाढी मिशा वाढवल्या म्हणजे त्यागी झाला, जटा वाढवल्या म्हणजे त्यागी झाला, आणि चांगले कपडे घातले म्हणजे तो त्यागी नाही, अशातला काही प्रकार नाही. जनक राजा होते तरी त्यागी होते. त्यांच्याजवळ कुठे कपड्याची कमी होती? कपडे होते, साम्राज्य होतं, समृद्धी होती, सर्व गोष्टी होत्या, आणि सोबत त्याग सुद्धा होता. नाथरायांच्या घरी सर्व होतं, सोबत त्याग होता. त्यांच्या प्रपंचात काहीच कमी नव्हती. जागीरदाराचे नातू होते, परंतु त्यागाला सोडून परमार्थ नसतो. लक्षात ठेवा. आश्रम, ग्रस्त आश्रम असेल, ब्रह्मचर्य आश्रम असेल, वानप्रस्थ असेल, या संन्यास असेल. संन्यासाचा अर्थ काय? काम्यानाम कर्मनाम न्यासम संन्यासम कवयो विदुहु. मी माझी आईची आठवण, विसरले दयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. हे संन्यासी आहे, एक नाही. त्यागाने भक्ती होते, त्यागाने परमार्थ होतो, पण त्याग टिकणं फार महत्वाचं आहे.
आशाईचं मूळ खणून काढावे आशाईचं मूळ खणून काढावे आशाईचं मूळ केव्हाची गोसावी व्हावे तेने केव्हाची गोसावी व्हावे तेने आशाईचं मूळ खणून काढावे आशाईचं मूळ आशाईचं मूळ खणून काढावे आशाईचं मूळ आशा ही समूळ खणून काढावी तेनेच गोसावी व्हावे तेथे आशाची निवृत्ती संन्यस्त जीवन आहे भोगाची निवृत्ती भोगवासनेची निवृत्ती हे जीवन आहे आणि त्याच्यासाठी सर्व दोष गुण असतील ईश्वर चरणी समर्पण करणे ही भक्ताचं लक्षण आहे आणि त्याग हे ज्ञानी पुरुषाचं लक्षण आहे ज्ञान मार्गाच्या साधकाचं लक्षण आहे आणि तो त्याग टिकवणं आणि तो त्याग प्रॅक्टिकल मध्ये आणणं फार अवघड असतं लक्षात घ्या विठ्ठला 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 हो अरे जगाला त्याग सांगणं सोपं असतं सज्जनांनो लोक त्यागाची व्याख्या कामाची व्याख्या क्रोधाची व्याख्या वासनेची व्याख्या परमार्थाची व्याख्या संसाराची व्याख्या इतके सांगण्यामध्ये पटाईत असतात परमार्थ सांगण्यामध्ये जो पटाईत असतो तो परमार्थात पटाईत असतो असं काही लक्षण नाही परमार्थामध्ये पटाईत असेल त्याला आम्ही मानतो ही गोष्ट महत्वाची आहे तर मी तुम्हाला उदाहरण सांगतो त्याग कसा असतो एक नाही प्रॅक्टिकल ज्याला म्हणतो आपण सांगणं सोपं आहे पण करणं अतिशय अवघड आहे वाचावदे परी करणे कठीण इंद्रियाधीन झालो देवा इंद्रियाधीन झालो देवा वाचावदे परी करणे कठीण इंद्रियाधीन झालो देवा वाचावदे तरी करणे कठीण इंद्रियाधीन झालो देवा ही तुकोबाराय आपल्या पांडुरंगाला म्हणतात काय तेव्हा परमार्थ सोपा नाही तुकोबाराय सारख्या संतांनी म्हणावं उदाहरण तुम्हाला सांगत आहे भगवान बुद्धाचा एक आश्रम होता त्या आश्रमात भगवान बुद्ध राहायचे अनेक शिष्य लोक राहायचे मोठा बुद्ध विहार होता आणि बुद्ध धर्मामध्ये शिष्याला भिक्षू म्हणतात काय शीख धर्मामध्ये शिष्याला शीख म्हणतात प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळी नाव आहे शिष्याची विठ्ठला 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 हो शिष्य म्हणजे काय शासनात शिष्य इति उच्यते जो सद्गुरूच्या शासनात राहतो त्याला म्हणतात शिष्य आणि त्या बुद्धाच्या जवळ अनेक शिष्य होते एक दिवस भगवान बुद्धाने सर्वांना बसवलं आणि म्हटलं गड्यांनो माझी इच्छा आहे तुम्ही तीर्थयात्रा कराव्या आणि कोणाला इच्छा आहे तर 100% वरी हात केले असे आम्हाला इच्छा आहे त्याला म्हटलं बरं फिरायला मिळतं तीर्थयात्रा म्हणजे काय नुसतं फिरणं नाही लक्षात ठेवा पुष्कळ गोष्टी आहेत तर सर्वांनी हात वरी केल्यानंतर बुद्ध म्हणाले आनंदाची गोष्ट आहे परंतु मी सांगेल त्या नियमाचं पालन करावं लागेल एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण प्राण गेल्या जाण पहिला नियम सांगितला कोणी स्त्रियाशी आपला संबंध स्थापन करायचं नाही भाषण करायचं नाही दूर राहायचं गावात गेल्यानंतर मंदिरावरती राहायचं नाही तर जंगलामध्ये मुक्काम करायचा कोणाचा अतिपरिचय करायचा नाही दिवसातून 3 वेळा स्नान करायचं इतके नियम सांगितले कोणाची इच्छा आहे वरती हात करा फक्त दोघांनाच केले वरती हात इतके कुठे नियम असतात का हा परमार्थ असतो का अरे परमार्थाचा अर्थच नियमावली आहे नियम हाच परमार्थाचा अर्थ आहे नियमाला सोडून जो वागतो तो परमार्थिक नाही काय झाली परिस्थिती 2 जण निघाले एक होता 22-23 वर्षाचा आणि एक 60 वर्षाच्या आसपासचा वय
2 शिष्य म्हणजे आम्ही करतो आणि तुम्ही सांगितलेल्या नियमाचं पालन करतो. झाला त्यांचा भगवान बुद्धाच्या आज्ञेनं प्रवास सुरू. पहिला दिवस आनंदात गेला, दुसरा दिवसही आनंद गेला, भिक्षाही पोटभर मिळाली, सर्व काही व्यवस्थित. विठ्ठला 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 हो. आम्ही ज्यावेळी विद्यार्थी दशेमध्ये शिकत होतो तर मी तुम्हाला अनुभव सांगतो, महिन्यातून एकदा दोनदा आम्हाला पोटभर मिळायचं खायला. एखादं मिळालं म्हणजे भाग्य समजायचो की त्या दिवशी मिळालं. म्हणजे इतकी कठीण परिस्थिती असायची. आता समृद्धी झाली देशामध्ये, आश्रमात समृद्धी सर्व ठिकाणी, काही कमी नाही आहे की नाही. खायचं वाढल्यापासून परमार्थ कमी कमी व्हायला लागला, दुसरं काही नाही. परिस्थिती आहे की ज्यावेळी 2 जण निघाले, तिसरा दिवस उगवला आणि तिसऱ्या दिवशी एका नदीच्या काठापर्यंत, नदी होती आडवी, तिला पार करून दिवस शिल्लक होता म्हणून पलीकडे जायचं होतं. दिवस मावळायला थोडीशी वेळ शिल्लक होती. सूर्यास्ताच्या वेळी त्यांचा मुक्काम ते करायचे कुठेतरी जिथं जागा मिळेल तिथे. दोघांमध्ये त्याग वैराग्य काही कमी नाही आणि दोघंही एकमेकाला सावध करायचे. सावध राहा, खबरदार, डेंजर, आमकं तमकं, सर्व गोष्टी बिलकुल बरोबर होत्या. आणि मग काय झालं, नदीच्या काठावर मोठा शिष्य होता, मोठा गुरुबंधू होता. तो 400-500 फुटानं पुढं चालायचा, लहाना मागे मागे चालायचा. लहान्यामध्ये पुढं चालायची शक्ती होती पण मोठ्याच्या पुढं चालणं बरोबर नाही म्हणून तो मागे मागे चालायचा. हा 60 वर्षाचा भिक्षू नदीच्या काठावर गेला. त्या नदीच्या काठावर दगडावर एक सुंदर बाई, जवान तरुण बाई बसलेली होती आणि त्या बाईला नदी पार करायची होती. पण नदी पार करण्याचं तिथं काही साधन नव्हतं आणि तेवढ्यामध्ये हा भिक्षू, तेथे 60 वर्षाचा माणूस तिथं पोहोचला. ती बाई म्हणाली, महाराज तुम्ही माझ्या वडिलांच्या सारखे आहात, मी संकटात आहे, मी रात्री इथं एकटी राहू शकत नाही आणि कृपा करून माझा हात धरून मला नदी पार करून द्या, मला पाण्याची भीती वाटते, मला काही पोहणं नाही, काही नाही. तो भिक्षू इतका भडकला, म्हटलं मूर्ख स्त्री, लाज शरम वाटत नाही, आम्ही साधू आहोत आणि तू म्हणते हात धरून तिकडं सोडून द्यायचं, मला भ्रष्ट करायला निघालीस की काय. जे नाही ते बोलला, जे नाही ते ताण तोडला आणि तसेच पाया आदळत आदळत नदीत उतरला आणि अर्ध्या नदीत गेला आणि मागे पाहिलं, त्याला वाटलं गुरुबंधू मागून येते, आहे की नाही. तो फसायचा नाही तर त्या बाईच्या चक्करमध्ये. आणि त्यानं तिथूनच सांगायला लागला, खतरा आहे, खतरा, खतरा, पुढे खतरा बसलेला आहे, सावधान. आता सावधान कोण होतं, बेसावध कोण होतं, हा प्रश्न वेगळा आहे. आणि हा तरुण भिक्षू त्या बाईजवळ आला. ती बाई म्हणाली, दादा माझ्या सख्या भावासारखा आहेस, काय वडिलाच्या वयाचे तुमचे साधू होते महात्मा, त्यांना विनंती करायला गेले, ते माझ्या रागवले, मला काय काय बोलले, जाऊ द्या म्हणे, महात्मा बोलला काही अडचण नाही, परंतु तुम्ही तरी दया येऊ द्या, कारण साधू म्हणजे परोपकार करणारे वक्तृत्व, साधू म्हणजे परोपकार करणारं व्यक्तिमत्व. विठ्ठला विठ्ठला हो. ती बाई म्हणू लागली, परहित समान धर्म नाही भाई, परपीडा सम नहीं अधमा आई. राम सिया राम, सिया राम, जय राम, राम सिया राम, सिया राम, जय राम. परहित समान धर्म नहीं भाई, परपीडा सम नहीं अधम. राम सिया राम, सिया राम, जय राम, राम सिया राम, सिया राम, जय राम. हो. परहित समान धर्म नहीं भाई, परपीडा सम नहीं अधमाई. महाराज परोपकारासारखा धर्म नाही, तुम्ही साधू लोक सांगता. परेशान हिताय परोपकाराय. साधूचं जीवित परोपकाराच्या साठी आहे, साधूचं जीवन परोपकाराच्या साठी आहे. तुम्ही तरुण आहात, तरणे बांड आहात, ताकद आहे. मी एक आबला स्त्री, कमजोर स्त्री आहे, मला नदी पार करायची, मला घरी पोहोचायचं आहे, मला सहकार्य करा. तो तरुण भिक्षू म्हणाला, बाई साहेब काय सहकार्य करू तुम्हाला. ते म्हणाले,
बाबा रे माझा हात धरून मला फक्त नदीच्या पलीकडच्या काठावर सोडून दे. काय तुम्हाला पाण्याची भीती वाटते का? ती बाई म्हणाली मला भयंकर भीती वाटते पाण्यात उतरायची. तरुण भिक्षू म्हणाला हे बघ तुला जर जास्त भीती वाटत असेल तर माझ्या खांद्यावर बस. त्या तरुण भिक्षूनं त्या तरुण स्त्रीला आपल्या खांद्यावर घेतलं आणि तो पाण्यात अर्धामधात गेला. तो इतका घाबरला तिथं. त्यानं नाही घेतलं खांद्यावर, यानं खांद्यावर घेतलं आणि तो घाबरला. विठ्ठल विठ्ठल अरे नेहमी करणाऱ्यापेक्षा पाहणारे जास्त घाबरत असतात. हा माणसांचा स्वभाव आहे. करणारा बिचारा किती परेशान आहे त्याला काही नाही, पाहणारे जास्त घाबरतात, पाहणारे जास्त चर्चा करत असतात. ही माणसाची मानसिकता आहे. काय झालं? तो म्हणाला खबरदार, गुरुनं काय सांगितलं लक्षात आहे का? बाईला बोलायचं नाही, एकांतात नाही, स्पर्श करायचा नाही, आणि तू चक्क खांद्यावरती उचलून निघालायस. तो म्हणाला तरुण भिक्षू तू तुझं काम कर, मी माझं काम करतो. तो म्हणाले आपल्याला नाही सोडणार. डुबली म्हणाले यात्रा पाण्यातच. भ्रष्टाचारी निघालो आता परत पुन्हा आश्रमात. आणि त्याने दुसरी वाट काढली, पाण्यातून परत आला, आश्रमात पोहोचला. भगवान बुद्ध बसलेले होते. बोले झाली यात्रा, तिसरा दिवस. काय अर्थ आहे यात्रा करण्यामध्ये? नियम काय सांगितले होते? आणि त्या तुमच्या दुसऱ्या शिष्यानं पूर्ण नियम डुबाले, मातीत घातले, बाईला खांद्यावर घेतलं. बुद्ध नुसते हसू लागले. बुद्ध असं नाही म्हणाले की त्याचं काही चुकलं का, तुझं बरोबर आहे. सद्गुरू एक सूक्ष्मदर्शी असतात, पारदर्शी असतात. विठ्ठला विठ्ठला हो. सद्गुरूची तुमच्या बाह्य व्यवहारामध्ये लक्ष नसतं, तुमचा आंतरिक व्यवहार काय चालू आहे, हृदयात काय खळबळ माजलेली आहे, सद्गुरू तिथं पाहत असतो. त्याला हृदयातलं पाहिल्यानंतर बाहेरचं कळतं काय चालू आहे. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी परिस्थिती आहे. तो आला. भगवान बुद्ध म्हणाले काय जे सांगायचं सांगूनच टाक त्याच्याविषयी. त्यानं काही कमी ऐकायच नाही केली. एक नाही त्यानं तर मीठ तिखट लावून काय काय तेल टाकून सांगितलं, मस्त स्वादिष्ट करून. कल्पना आहे तुम्हाला? तर मग यानं त्या बाईला पलीकडच्या तीरावर सोडलं बरं, त्या तरुण भिक्षूनं, आणि खाली उतरवलं. आई म्हणून त्याच्या चरणाला दंडवत केला. माझी आई कोण होती? मला माझी आई दिसली नाही, मला सेवा करायला मिळाली नाही, परंतु परमेश्वराने निदान इतकी सेवा करण्यासाठी आज मला आई दिली. मी खरोखर जीवनात धन्य झालो. बाईसाहेब, आई तुम्ही आता जिकडे जायचं तिकडे जा, मी तुम्हाला पलीकडच्या काठावर उतरलं. तोही परत आला. तोपर्यंत याची पोथी चालूच होती वाचनात. विठ्ठला विठ्ठला हो. आणि समाज गुणाच्या पोथ्या कमी वाचतो आणि दोषाच्या पोथ्या जास्त वाचतो. पोथी वाचणारे सुद्धा तेच करतात आणि ज्यांच्याजवळ पोथी नाही तेच करत असतात. म्हणून पोथी वाचणाऱ्यांनी सुद्धा काही समजदारी धरली पाहिजे. तर मला काय म्हणायचं की ज्यावेळी हा पोहोचला म्हणे गुरु महाराज त्याला पायरी चढू देऊ नका, तो लायक नाही, तो इतका नालायक आहे की त्याला विहाराच्या पायरीवर सुद्धा पाऊल टाकायचा अधिकार नाही. बुद्ध म्हणाले तुझी पोथी संपली, तू आता शांत बस. त्याला विचार. तो आला. तो म्हणाला की मला जर पायरी चढायचा अधिकार नसेल तर पायरीच्या खालीच उभा राहतो. हात जोडून बिचारा विनम्र भावाने उभा राहिला. बुद्ध म्हणाले पायरीवर येऊन उभा राहा. सद्गुरूजवळ कोणाच्याही प्रति भेद नसतो. अरे दारू पिणारा जरी मुलगा असला आणि एखादा हरिपाठ म्हणणारा साधू जरी मुलगा असला, आईचं प्रेम दोघांवर समानच असतं. आई नाही अवेअर करत की हा दारुड्या आहे याच्यावरती कमी प्रेम आणि हा साधू आहे याच्यावरती जास्त प्रेम. आईचा स्वभाव आहे समानत्व, सद्गुरूचा स्वभाव आहे समन्वय आणि समानत्व. काय झालं? उभं केलं. बोल म्हणे तुला काय बोलायचं? त्या दुसऱ्यानं म्हटलं पहिल्या महाराजांची पोथी संपली का, संपला का त्यांचा अध्याय, मग मी माझा सुरू करतो. कारण आपल्या पोथीमध्ये अध्याय असतात. विठ्ठला विठ्ठला हो. परमार्थाच्या खऱ्या पोथीला अध्यायच नसतात, लक्षात ठेवा. परमार्थाची जी खरी पोथी आहे. काय झालं की ज्या वेळी म्हणजे तुला काही बोलायचं असेल बोल. तो म्हणे मी एवढ्या मोठ्या अस्तित्वापुढे काय बोलणार गुरु महाराज,
तुम्ही किती महान आहात, तुमच्या पुढे माझ्यासारख्याने काय बोलावं, तुमचं ऐकायला पाहिजे. नाही नाही, यानं या तुझ्याविषयी पुष्कळ सांगितलं, सांगू द्यात म्हणले, मला काही फरक पडत नाही. काय पण नाही नाही, तुला काय सांगायचं सांग. ते म्हणाला मला एवढंच सांगायचं. बिचारी संकटात सापडलेल्या बाईला मी सहकार्य केलं, तिला खांद्यावर घेतलं. तुम्ही म्हटले होते की स्त्रीला स्पर्श करायचा नाही, तुम्ही हे सुद्धा सांगितलं होतं की जिथे परोपकार करायचा असेल तर मागे पुढे पाहायचं नाही. तोही सुद्धा तुमचाच उपदेश आहे. तो ग्रहण करून मी तिला खांद्यावर बसवलं. बिचारी घाबरलेली होती, पाण्यातून जाऊ शकत नव्हती, नदी पार करायची होती, पार करून दिली. मग तिकडच्या काठावर सोडल्यानंतर आई समजून तिला नमस्कार केला, मस्तक ठेवलं तिच्या चरणावर. आणि आता परत आलो. मला एवढंच बोलायचं, ज्या स्त्रीला मी माझी आई समजून खांद्यावर बसून तिकडे सोडलं, तिला तिथंच सोडलं. आणि या 60 वर्षाच्या म्हाताऱ्यानं तिथं सोडलेली आश्रमात सुद्धा घेऊन आला. हा आश्रमात सुद्धा घेऊन आला. तर सांगा गुन्हेगार कोण आहे. बुद्धाने म्हटलं पहिल्यानं त्या 60 वर्षा म्हाताऱ्याला फाशी द्या. इतका चावट म्हातारा आहे. यानं सोडलं तो घेऊन आला. विषय त्याग अतिशय अवघड आहे. विठ्ठला विठ्ठला हो, वासनेच्या संगे नको जाऊ मना, वासनेच्या संगे नको जाऊ मना, वासनेच्या संगे नको जाऊ मना, वासनेच्या संगे नको जाऊ. हे पाहता रावणा कैसे झाले, कैसे झाले, पाहता रावणा कैसे झाले, कैसे झाले. हा पाहत्या रावणा कैसे झाले, कैसे झाले. हो पाहत्या रावणा कैसे झाले, कैसे झाले. वासनेच्या संगे नको जाऊ मना, पाहता रावणा कैसे झाले, पाहता रावणा कैसे झाले. नको जाऊ मना, पाहता रावणा काय झाले, पाहता रावणा काय झाले. वासनेच्या संगे नको जाऊ मना, पाहत्या रावणा कैसे झाले. इंद्रा पडले भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. वासना आहे काय, वासनेचा त्याग होत नाही. म्हणून साधनेमध्ये रत असणाऱ्या साधकाला खंत वाटत असते की मी कधी निर्मळ होईल. विठ्ठला विठ्ठला हो. आणि ज्या दिवशी निर्मळ होईल, खंत जाईल आणि द्वैत जाईल. खंत आणि द्वैत गेल्यामध्ये काय होते तर तिसऱ्याकडे कृत्य करते झालो, कृत्य करते झालो, कृत्य करते झालो, कृत्य करते झालो, कृत्याकृते झालो, कृत्याकृते झालो, कृत्याकृते झालो, कृत्याकृते झालो. इच्छा केले ते पावलो, इच्छा केले ते पावलो. तुम्ही सांभाळले संधी, तुम्ही सांभाळले संधी, तुम्ही सांभाळले संधी, तुम्ही सांभाळले संधी. इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. तुम्ही सांभाळले संधी, तुम्ही सांभाळले संधी, तुम्ही सांभाळले संधी, तुम्ही सांभाळले संधी.
कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो विठोबा रखोमाई ढोबा रखोमाई विठोबा रखोमाई कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसली कंती तुका मने काळ आता करू न शके बळ झालेली सेवा भगवान पांडुरंगाच्या वसंत गजानन महाराजांच्या चरणी समर्पित करत असताना काय कामापुरता राम आपला झाला आता काही हरकत नाही एकदम बेकारच गेला असं नाही बरं आहे की नाही आणि तेही नसतं गेलं पण माणसं पळापळी करू लागले एक नाही तुमच्या मराठवाड्याला सवयच आहे पळापळी करायची एक नाही राजाकारीचं नावच पळापळी होतं राजाकार ज्यावेळी गाडीचा लांब लावा गाडीचा लांब आणि सांगण्याचं तात्पर्य हरिभक्त परायण श्रीनिवास महाराज यांनी संत गजानन महाराजांची आणि परमार्थ आश्रमाची स्थापना करून या परिसरामध्ये अशा प्रकारचं एक ज्ञानाचं भक्तीचं आणि परमार्थाचं दालन उभं केलेलं आहे त्यांच्या कार्यासाठी अनंत आशीर्वाद देतो पाऊस येत असतो पाऊस जात असतो त्याच्यामध्ये काही विशेष नाही तरी सुद्धा पावसाने बरी कृपा केली कमीत कमी आपल्याला पावसानं मला वाटतं 1 घंटा दिला बरं किती राईट 1 घंटा दिला म्हणजे भरपूर झालं मला तर असं वाटलं होतं की हा भंग झाला की संपलं आहे की नाही आनंद किती आहे इथे इतके सुंदर छान अशा प्रकारचे गायक आमचे महाराज वाजक किती सुंदर पकवाज वाजवतात आहे की नाही आणि मी इतका थकलेलो आहे मी चंद्रपूरहून आश्रमावरून पंढरपूरहून परभणीहून इथं आलो इतका मोठा प्रवास केला शरीर थकलेलं आहे तोंडही सुद्धा बोलून थकलेलं आहे की नाही परंतु इथं येणं गरजेचं होतं आमचा ड्रायव्हर म्हणे बाबा की आता पाऊस आला तर कसं करायचं म्हटलं श्रीनिवासला भेट देऊन का होईना आपण किती पाऊस असू द्या पावसाचं काय नाही पाऊस येत असतो आणि श्रीनिवास महाराजांना माहीत आहे की 3 घंटे आम्ही उभं राहून पावसात कीर्तन केलेले आहे असं काही नाही की वा आता पाऊस यायला लागला घाबरायचं पण मला एवढंच पाहायचं होतं की इकडचे लोक किती कमजोर आहे का मजबूत आहेत अर्धे निघले कमजोर म्हणा काही हरकत नाही ते पुढच्या वर्षी मजबूत होतील परंतु आमच्या माता भगिनी त्यांच्यातले फक्त 10% पळून गेल्या बाया माणसं मात्र जवळजवळ 70% पळून गेले होते वरती बसले नाही पळून गेले हॉलमध्ये बसले तरी सुद्धा कच्चेच येते असं काही नाही अहो नामदेव महाराज कच्चे ठरले तिकडे वाळवंटात मग ते वाळवंटात बसले म्हणजे पक्के झाले का ते काही हरकत नाही पळून कोणीच गेलं नाही आपापल्या जागा धरून जिथं काही सुरक्षित आहे तिथं एक विनोदाचा भाग सोडून द्या म्हणून कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा तुमचा निष्ठेचा परमार्थ सुद्धा मला पाहायला मिळाला हाच आनंद आहे माझ्या असणाऱ्या पाठीमागे सर्व गुणजनांच्या प्रेमाचा आदर करतो हरिभक्तपरायण मृदंगाचार्यजी महाराज एक नाही गुणवान आहेत परिसराचं वैभव आहे किती सुंदर अशा प्रकारचा पकावास त्यांनी वाजवला आता आपल्याला पावसाने जास्त वेळ दिला नाही तरी सुद्धा जेवढ्या वेळामध्ये आपल्या परिचय होण्यापुरतं सर्व व्यवस्थित झालं म्हणून झालेली सेवा काय परमार्थ आश्रमाच्या वाटचालीला अनंत त्या ठिकाणी धन्यवाद देतो शुभेच्छा देतो आणि परमार्थ आश्रमाच्या वतीनं जे इथं परिसरात या परिसरात सेवा करतात असे हरिभक्तपरायण आमचे शिष्य श्रीनिवास महाराज यांना
अनंत अनंत आशीर्वाद देतो आणि त्यांच्या हातून ईश्वराने परमेश्वराने गजानन महाराजांनी खूप सेवा करून घ्यावी एवढी अभिलाषा करतो आणि सोबतच सेवेला भगवत चरणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुझा ज्ञानेश्वर माऊली हरी. या ठिकाणी जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल.